नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आजचा टॉपिक आहे लहान मुलांना चित्रकला कशी शिकवायची किंवा त्यांनी कसं पेंटिंग करावं किंवा काय आम्ही कशी सुरुवात करू अशी कमेंट ऍक्च्युअली परवाचा माझा एक व्हिडिओ होता त्याच्यावर कोणीतरी टाकली आणि मी त्यात थोडंसं शॉर्ट उत्तर दिलं. पण नंतर मी विचार केला की त्याच्यावर व्हिडिओज करूयात, कारण मला कित्येक दिवसापासून हे तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं. कारण मी जिथे जिथे स्टुडंटचं एक्झिबिशन लावायची आजकाल पद्धत आहे आणि खूप ठिकाणी मी स्टुडंटचं एक्झिबिशन बघते आणि मला फार बरेच वेळा मला रागही येतो आणि मी त्याच्यावर लेख पण लिहिले. एकसारखे एक छाप चित्र काढलेले लहान मुलांची क्लासमधली चित्र एक्झिबिशनमध्ये लावलेली असतात आणि मला हे खूप वाईट वाटतं. आत्ताच्या तुम्ही AIच्या जनरेशनमध्ये, म्हणजे AI आहे, डिजिटल वर्ल्ड आहे आणि सगळ्या गोष्टी एवढ्या डेव्हलप असताना ही गोष्ट आपली मागेच पडली. मी लहान असताना 35 वर्षापूर्वी जे चित्रकला शिकवली जायची त्याच पद्धतीची चित्रकला आता पण क्लासेसमधनं करून घेतली जाते. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला खरंच लहान मुलांना चित्रकलेची आवड जोपासायची असेल, निर्माण करायची असेल तर क्लासेस लावू नाहीत. 8 वर्षापर्यंत 8-10 वर्षापर्यंत तुम्ही क्लासेस नका लावू. केवळ फक्त मुलांना एंगेज करायचंय म्हणून जर तुम्ही क्लासेस लावणार असाल तर प्लीज लावू नका. मी बरीच मुलं अशी बघितलेली आहेत की शाळेत कंपल्सरी चित्र काढायची. मग असं असतं की शेजारच्या मुलाला खूप सुंदर, तो शेजारचा मुलगा छान झाड काढतो, बिल्डिंग काढतो, अगदी टीचरनी फळ्यावर काढलेलं तसंच्या तसं चित्र कॉपी करतो आणि मग त्या मुलाला खूप म्हणतात अरे वा छान छान काढलंयस तू. आणि मग तो मुलगा ज्या शेजारच्या मुलाने काढलंय तो छान चित्र काढणारा असतो आणि आपल्या मुलाला वाटतं की अरे मला चित्रकला येत नाहीये आणि मी ह्याच्यात काही करू शकत नाहीये आणि ती नावड निर्माण होते. तर आपल्याला असं करायचं नाहीये. तर प्लीज तुम्ही शाळेत जे होते ते होऊ द्यायचं, काय आपला त्याच्यात हातात नाही येते, पण प्लीज तुम्ही निदान अशा क्लासेसला तरी मुलांना तुमच्या घालू नका की जिथे टीचरनी चित्र काढून दिले आणि तसंच्या तसं कॉपी मुलं करतायत आणि लहानपणी त्याची गरज नाही. का सांगते मी तुम्हाला, आपल्याकडे सेल्फ एक्सप्रेशन खूप कमी पडतं मुलांचं. कॉपी करणं आता इंग्रजांनी जे चालू केलं की कारण त्यांना तेव्हा छापखाने नव्हते किंवा त्यांचे काय पर्सनल त्यांचे होतं गोष्टी, एजेंडा होता, त्याच्यामुळे त्यांनी अगदी आर्ट स्कूलपर्यंत छापाला छाप चित्र काढण्याचे क्लासेस किंवा चालू केलं आणि त्यालाच मोटिवेट केलं. तर आपल्याला प्लीज असं करायचं नाहीये. एक वेगळे प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी हे एक वेगळे इंडिव्हिज्युअल आहेत ना, मग त्यांची कला पण इंडिव्हिज्युअल असू दे ना, पण मग ती कशी डेव्हलप करणार आपण. तर हे खूप मला वाटतं इमोशनल हे झालं, पण मी आता तुम्हाला थोडंसं शांत होऊन सांगते की एकतर आपण काय करू शकतो. 7-8-9 वर्षापर्यंत आपण मुलाला, आत्ता तुला छान मुलं काढताच आली पाहिजेत, फुटबॉल खेळणारी मुलं काढता आली पाहिजेत, स्टील लाईफ अगदी ती बादली जमलीच पाहिजे एलिमेंटरी इंटरमिजिएटची गरज नाहीये. तुम्ही मुलांना फक्त मटेरियल द्या आणि त्यांना त्यांचं करू द्या आणि फक्त आपलं काम किंवा आपला रोल तिथे एवढाच असेल की त्यांना मोटिवेट करणं. त्यांना ठरवू द्यात की काय करायचंय, काय चित्र आज मला काढायचंय, काय मी रंग वापरणार आहे. काढू दे ना त्यांना पिवळ्या रंगाचा हत्ती किंवा त्यांचा तो हत्ती नाही दिसला तरी न दिसू देत, त्यांना सेल्फ एक्सप्रेस करू देत. आणि मी तुम्हाला सांगते चित्रकला हे आनंदासाठी आहे की कुठलं करिअर मला चित्रकलेत करायचंय, डिझायनिंगमध्ये करायचंय आणि म्हणून मी लहानपणापासून माझ्या मुलीला चित्रकला शिकवते, असं प्लीज करू नका. आपल्याला चित्रकला जसं गाण्याचं अंग आहे, म्युझिकचं अंग आहे, ते डेव्हलप केल्याने एक काय म्हणतात जी प्रगती होते आपली, ती प्रगती चित्रकलेच्या सरावानी आपोआप होईल. आपोआप त्यांना त्यांचं सेल्फ एक्सप्रेशन करता येईल, स्वतः त्यांना ठरवता येईल आणि त्यांची नॅचरल ग्रोथ होऊ शकते. ऑर्गॅनिक, सध्या ऑर्गॅनिक शब्द आहे, तर ती ऑर्गॅनिक ग्रोथ होऊ देत त्यांची. तर त्यांना फक्त तुम्ही रंग द्या आणि भरपूर साहित्य द्या. तुम्ही ही शिस्त त्यांना लावू शकता की खूप भरपूर खडून वाटेल तसे तोडायचे, टाकायचे नाहीत, पानं कोरी सोडायची नाहीत, ही तुम्ही शिस्त लावू शकता.
पण चौकोन काढलाय आणि त्या चौकोनामध्ये बरोबर घासून एक कण सुद्धा बाहेर जाता कामा नये रंग, आणि मग तो रंग बाहेर गेल्यावर तुम्ही त्यांना ओरडणार आहात, तर प्लीज असं करू नका. नंतर ती शिस्त लागेल. तुम्ही 8-10 वर्षांनंतर जर तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिडिएटला आता आपल्या महाराष्ट्रात ते आहे, तर तिथे तुम्हाला त्या परीक्षांना बसवायचं असेल तर कदाचित तुम्ही तेव्हा त्यांना करू शकता. पण जर तुम्ही बाकीची वर्ष म्हणजे अगदी 6 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत, हे 4 वर्ष, अगदी 4 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये जर तुम्ही त्यांना चित्र काढू दिलं, त्यांना साहित्य दिलं आणि फक्त तुम्हाला मोटिवेट करायचंय, अजून काय करायचंय, तर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं दाखवू शकता ज्याच्यात छान चित्र काढली आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करू शकता. एक्झिबिशनला न्या, बागेत नेऊन आपण फुलं दाखवू शकतो, झाडं पानं, त्याच्याबद्दल चर्चा करू शकतो. तर असं मोटिवेट करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि बघायला शिकवा. आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही सल्ले देताय आणि हे आम्हाला काही कळत नाही की कसं बघायला शिकवणार किंवा काय करणार. तर असं आहे की डेव्हलप म्हणजे हे जरी व्हिज्युअल आर्ट असलं तरी 5 सेन्सेस आणि व्हिज्युअल कनेक्शन असतं, आणि ते डेव्हलप जर केलं मुलांमध्ये तर त्यांचं आपोआप सेल्फ एक्सप्रेशन वाढेल असं मला वाटतं. माझ्या डोक्यात असं, आता मी हे एवढं सांगतेय तर मला असं डोक्यात आहे की याच्या रिलेटेड एक 10 प्रोजेक्ट्स छोटे छोटे मुलांसाठी हे व्हिडिओ करावेत, आणि थोडी गाईडलाईन मिळेल मला वाटतं की वेगळं, म्हणजे जर कॉपी करायला नाही शिकवायचं, जर पुस्तकातलं तसं काढायला नाही शिकवायचं, तर मुलांनी काय केलं पाहिजे, तर चित्र तर काढलीच पाहिजेत त्यांच्या मनाने त्यांना पाहिजे तशी. पण ह्या गोष्टी पण ज्या मी म्हटलं की बघायला शिकवणं किंवा बाकीच्या गोष्टींचा अवेअरनेस निर्माण करणं, हे जे आहे तर मला वाटतं मी एक 10 तरी व्हिडिओ टाकीन ह्याच्यानंतर, आणि मग त्याच्यात मला वाटतं सगळ्यांना लक्षात येईल की काय केलं पाहिजे. तर आता मी हे जे सगळं सांगतेय त्याच्यात ते सुद्धा माझी आयडिया आहे, म्हणजे मी स्वतःहून मी कुठे वाचलेलं वगैरे नाहीये, पण मी जे ऑब्झर्व करते आणि आपली सध्या आजूबाजूला मी बघतीये, तर आपल्याला सेम छापखाने म्हणजे सेम प्रकारची चित्र काढणारे व्यक्ती नाही तयार करायच्या. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कला जोपासायची, ती वाढवायची, आणि ती नॅचरल आहे खरं तर. अगदी आपण म्हणजे कातळशिल्प आपण बघितली किंवा अगदी गुहेतली चित्र बघितली तर ती पहिल्यापासून आपले उपजत आहे की काहीतरी आपण बघितलं आणि ते काढावं, पण ते स्वतःच्या डोळ्यांनी इंटरप्रिट करून की मला असं दिसलंय, मला सूर्यफूल बँगॉकला सूर्यफूल दिसलं, पण त्याने ते स्वतःच्या डोक्याने इंटरप्रिट करून ते सूर्यफूल काढलं, ते आपण ऍक्सेप्ट केलं की हे सूर्यफूल आहे, पण खरं सूर्यफूल तसं दिसतं का, तर नाही, ते एक्सप्रेशन आहे. तर तसं एक्सप्रेशन तुमच्या मुलांना करू देत, आणि त्यांना फक्त तुम्ही मोटिवेट करा की हां छान आलंय, अजून काढ, किंवा त्यांना आपोआपच आवड निर्माण होईल. मी तुम्हाला सांगतेय, जर आपण त्यांना त्यांची स्पेस दिली आणि त्यांना डिक्टेट नाही केलं ना की हे काढ, असंच काढ, असंच आलं पाहिजे, किंवा काढून नाही दिलं. आणि दुसरी गोष्ट पण आहे की लहानपणापासून जर सवय लावली की कॉपी नाही करायची. आत्ता आपण एक पांगुळवाडा तयार करतो, मुलांना काय सांगतो, मी क्लासेसमध्ये बघितलंय की अक्षरशः काय काय विषय असतात, लंगडी घेणारी मुलं, गणपतीत दहीहंडी, तर ते विषय अक्षरशः पाठ करून घेतात मुलांकडनं क्लासेसमध्ये, आणि मग त्या स्पर्धांना मुलं काढतात आणि मग त्याच्यात बक्षिसं मिळवतात. ते तात्पुरतं आहे, ते मुलांना चांगलं वाटेल, त्यांना बक्षीस, त्यांचं ते स्किल डेव्हलप होईल, पण त्यांनी ते मनाने काढलंय का. मी परवा एका एक्झिबिशनला गेले, एक छोटीशी मुलगी होती, तिने खरंच छान चित्र काढली होती, मला कौतुक वाटलं खूप. अगदी छोटी, किती 6 वर्षाची वगैरे असेल, ती एक्झिबिशनमध्ये तिची चित्र ठेवली होती आणि ती एकदम खुश होती, सगळ्यांना सांगत होती, अशी बोलायला पण स्मार्ट होती. मी तिला म्हणलं, अगं तू काढलेस का हे चित्र. हो म्हणलं, तू मनाने काढलंयस का, तर नाही, मला टीचरने सांगितलंय, टीचरने जसं सांगितलं तसं मी काढलंय. बरं तू कलर तरी तुझ्या मनाने दिलेस का, तर नाही, मला टीचरने सांगितलंय. म्हणजे ते टीचरचं चित्र झालं, तर ते त्या मुलाचं चित्र नाही झालं. ते टीचरने सांगितलं की हा इथे पिवळा दे, इथे लाल दे, इथे केशरी दे, तर ते टीचरचं चित्र झालं, तर टीचरचं एक्सप्रेशन झालं. तर प्लीज असं आपण नको करायला, आपण थोडंसं बदलूयात का. तर माझा असा विचार आहे, कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण पटला तर तुम्ही प्लीज असं करून बघा, तुमच्या मुलांसाठीच चांगलं आहे. कारण मग ते कॉपी करायची एकदा सवय लागली ना, म्हणजे मी जेव्हा क्लासेस घेत होते तेव्हा पण मी बघितलेत मुलांना, टीचर उद्या आमचं एक्झाम आहे ह्याची चित्रकलेची आणि हा विषय दिलाय, हा विषय आम्हाला काढून दाखवा, हा तयार करून
द्यायचा टीचरनी आणि मग तो तिथे त्यांनी काढायचा. तर ह्याच्यात तुमचं डोकं, लहान मुलांचं, त्या मुलांचं डोकं कुठे आलं? त्यांना स्वतःचं डोकं आहे, त्यांना स्वतःचे इमोशन्स आहेत, ते कधी एक्सप्रेस करणार आहेत. आणि आपण शाळेत किंवा अभ्यासात पण पुस्तक आहेत तीच पाठ करून तीच वाचायची आहेत, त्यांना तेच करायचंय. मग कुठेतरी स्वतःला एक्सप्रेस करायला, कुठेतरी स्वतःच एक कुठेतरी बाहेर काढायला हे एक चान्स असतो एक चित्रकला. नाही ना, मी तुम्हाला सांगते, 10 वर्ष जरी तुमच्या मुलांची चित्र नाही ना चांगली आली, तुम्हाला नाही वाटली, तरी होऊ देत ना. त्याला मी तुम्हाला अगदी गॅरंटी देते, जर तुम्ही तुमच्या मुलाला मोकळीक दिलीत तर ते नक्की, तुम्हाला जर अगदी वाटत असेल की त्यांनी छान चित्र काढावं, काहीतरी त्याच्यात करावं, तर नक्की त्यांचं चांगलं सुधारेल. आणि ते आपलं जेव्हा ती मुलं 10-12 वर्षाची होतील आणि ती म्हणतील की मला स्पायडरमॅन काढायचा आहे, तेव्हा ती त्यांची शिकतील. आता नेटवर एक लाखो व्हिडिओ आहेत की जे स्पायडरमॅन, काय ती मांजर गोल काढून त्याला डोळे कसे काढायचे वगैरे दाखवणार आहे, काय व्हॉटेवर, ती तशी व्हिडिओ आहेत. ते बघून ते शिकतील आणि काढतील. तेवढी ती हुशार असतात मुलं. पण त्यांना सेल्फ एक्सप्रेस करायला शिकवणं आणि त्यांना तो पांगळूवाडा न दाखवता. आता मी आता टीनेजर मुलं पण बघते, जी आता म्हणतात की मॅडम आमची मुलं खूप छान चित्र काढतात, आणि मी त्यांची चित्र बघते. ती चक्क पिंटरेस्टवरनं टाकलेली जी चित्र असतात, तुम्ही बघा, एक मल्टी कलरचं बॅकग्राऊंड असतं मागे आणि काळे फिगर्स आहेत वगैरे, अशी मध्ये खूप ट्रेंड आला होता. तशी चित्र पिंटरेस्टवरनं डाउनलोड करतात आणि ती कॉपी करतात. टीनेजर मुलं, म्हणजे आता 12-14 वर्षाची मुलं, त्यांना तर केवढी बुद्धी असते, त्यांना त्याचं केवढं स्वतःचं खरं इमोशन, केवढं गोष्ट त्यांच्याकडे आहे. आता ते अगदी एनर्जीचे हे असतात की एनर्जी भरपूर त्यांच्याकडे आहे. ती एक्सप्रेस करायला त्यांना डेअरिंग नाहीये. त्यांना सेफ वाटतं की कॉपी करणं म्हणजे चित्रकला, आणि तेच आपण प्रमोट करत आलेलो आहे. गुलामगिरी आहे ती, मला वाटतं. तर प्लीज तसं करू नका. तर तुमच्या लहान मुलांना आत्तापासून कॉपी न करता मनाने चित्र काढायला शिकवणं हेच तुमच्या हातात आहे. नंतर मग हे खूप अवघड आहे. पण आणि मी माझ्या मुलीच्या अनुभवानं पण सांगते, तिने कधीच कॉपी केली नाही. ती आत्ता डिझायनिंगला स्कूलला आहे. ते एक आहे की तिला तसंच्या तसं एखादं सांगितलं चित्र की ते काढता नाही येत बघून, पण सेल्फ एक्सप्रेस करायचं डेअरिंग तिच्यात आहे. ती खूप चुका करू शकते. तिला आज एक प्रोजेक्ट दिलं तर ती त्याचं बरंचसं काय करून स्वतःच्या मनाने करते. तर ते चुका करायची डेअरिंग लहानपणापासून आली आहे, कारण तिने हट्टाने तिचंच काढलं चित्र, कॉपी करायला नकार दिला. पण ही दुसरं टोक झालं असेल कदाचित, पण मला वाटतं ते बेटर आहे. आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते, जेव्हा करिअर म्हणून सुद्धा लोक आर्टिस्ट म्हणून करिअर म्हणून सुद्धा घेतात, तेव्हा सुद्धा आपल्याला तो पांगळूगाडा सोडायला, कॉपी, तुम्ही फोटो बघून कॉपी करताय किंवा काय बघून कॉपी करताय, तो पांगळूगाडा सोडायला खूप त्रास पडतो. आणि खूप ते कम्फर्ट झोन तयार झालेला असतो लहानपणीपासून. तर मग आपण आपल्या नवीन जनरेशनला ही मदत करूयात. म्हणजे त्यांना जर कॉपी करायला शिकायचं असेल ना, तर ते कधीही शिकू शकतात. अतिशय सोपी गोष्ट आहे ती. पण सेल्फ एक्सप्रेस करायला शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि तो कॉन्फिडन्स त्यांच्यात निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्यांना बघायला शिकवणं. तर मला वाटतं मी खूप मोठं लेक्चर दिलंय. आता ह्याच्यात किती कंटेंट होता आणि ह्याच्यात तुम्हाला उपयोगी तुम्हाला उत्तर मिळालंय का हे माहीत नाही. कदाचित हा माझा एक ओपिनियन आहे, पण मी सध्याच्या AIच्या जगात मला असं वाटतंय की आपण अशी सुरुवात करावी. तर मी पुढचे व्हिडिओ एक 10 तरी छोटे प्रोजेक्ट, अगदी तुम्हाला वाटेल की फार फालतू आहेत, पण ते छोटे प्रोजेक्ट रिलेटेड टू पेंटिंग लहान मुलांना करता येतील, किंवा लहान मुलं म्हणजे रेंजमध्ये 7 ते 12 वर्षाच्या मुलांपर्यंत त्यांना करता येतील असे टाकायचा प्रयत्न करणार आहे. तर बघू मी किती सक्सेसफुल होते याच्यात. तर मला वाटतं तुम्हाला जर आता माझं थोडं म्हणणं पटलं असेल किंवा लक्षात आलं असेल, तर प्लीज आपण ही नवी सुरुवात नक्की करूयात. आणि आपल्या मुलांसाठी खूप गरजेचे आहे. आणि जास्तीत जास्त म्युझियम्सना, गॅलरीजना मुलांना न्या. आणि अगदी तुम्ही कार्टून्स दाखवलेत तरी त्याच्या बॅकग्राऊंडवर, कलर कॉम्बिनेशनवर तुम्ही चर्चा करून त्यांची आवड निर्माण करू शकता त्यांच्यात. ओके, चलो मग, नमस्कार. बरं, तुम्ही लाईक करणारच आहात, सबस्क्राईब करा, आवडला तर शेअर करा. हा मेसेज मला वाटतं सगळ्यांनी
कळला पाहिजे तर काहीतरी आपल्या नवीन जनरेशनमध्ये आपण काहीतरी चांगलं करू शकतो.